माझं नाव आहे रुशाल कापडणीस आणि मला तुम्हाला ए आयबद्दल थोडं काही सांगायचं आहे. सध्या खूप आपण ना ए आयबद्दल घाबरलो आहे, की अरे ए आय काय आहे? खूप छान आहे, काहीतरी वेगळं आहे, पण मला कळत नाही आहे काय आहे आणि त्यात मी कसं काय करू? करिअरमध्ये कसं वापरू ते किंवा त्याच्या बिझनेसेस काही, तर हे कळत नाही. तर त्यासाठी हा एक व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला फक्त हा एक व्हिडिओच लागेल ए आयचं बेसिक गोष्टी समजून घेण्यासाठी आणि ए आयमध्ये कुठल्या लेयर्स आहेत ते समजून घेण्यासाठी. जेणेकरून तुम्ही ते वापरू शकता तुमच्या करिअरमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये. आणि हा एकदम सोपा सरळ व्हिडिओ असणार आहे. याच्यामध्ये काही खूप टेक्निकल डिटेल्स नाही आहे. सो हे खूप इनडेप्थ टेक्निकल लोकांसाठी हा व्हिडिओ नाही आहे. हा नॉर्मल लोकांसाठी व्हिडिओ आहे, ज्यांना ए आयबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन कळून घ्यायची आहे, समजून घ्यायचं नेमकं काय आहे. तर आता ए आयबद्दल का शिकावं? ए आय का? आणि ए आय एवढं मोठं काय? ठीक आहे. सो त्याला एकच गोष्ट मी सांगेन, की मला असं वाटतं ए आय ही जनरल पर्पज टेक्नॉलॉजी आहे. आता जनरल पर्पज टेक्नॉलॉजीचा अर्थ काय असतो? तर जनरल पर्पज टेक्नॉलॉजी म्हणजे जसं की इलेक्ट्रिसिटी, जसं की रेल्वेज, जसं की आय-सी इंजिन, म्हणजे ह्या ज्या टेक्नॉलॉजीज आहेत किंवा कम्प्युटर घ्या किंवा मोबाईल घ्या किंवा इंटरनेट घ्या, ही जनरल पर्पज टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे सोप्या-सोप्या भाषेत मराठीमध्ये असं होईल, की अशी टेक्नॉलॉजी जेणे पूर्ण जग बदललं आहे आणि आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे दररोज कधी ना कधी ते टेक्नॉलॉजी येतच असते. इवन प्रिंटिंग प्रेस पण बघा. आधी प्रिंटिंग करायची टेक्नॉलॉजी नव्हती. पण जेव्हा प्रिंटिंगची टेक्नॉलॉजी तेव्हापासून पुस्तकं आले, तेव्हापासून खूप गोष्टी बदलल्यात. सो त्यामुळे ए आय एक अशी टेक्नॉलॉजी आहे, जी खूप गोष्टी चेंज करणार आहे. नुसतं जॉबमध्ये नाही, तर बाकीच्या बऱ्याच गोष्टींमध्ये चेंज होणार आहेत. तर त्यामुळे ए आय शिकणं खूप, 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 खूप गरजेचं आहे. हे मिस नाही करायला पाहिजे. तुम्ही 10 वर्षाचे असाल, तुम्ही 50 असाल, 60 असाल, 80 असाल, तरी तुम्हाला ए आयबद्दल थोडंफार काही ना काहीतरी माहिती पाहिजे. कारण ही खूप मोठी टेक्नॉलॉजी आहे, जी आपल्याला मिस नाही करायची. जिच्याबद्दल शिकण्याबद्दल मिस नाही करायची किंवा जाणून घेण्याबद्दल मिस नाही करायची. ठीक आहे. सो आता आपण पहिले चालू करूया, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सी म्हणजे अर्थात काय? ठीक आहे. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला आपण काय करूया, हे 2 शब्द आहेत, त्यांना वेगवेगळे आपण डिवाईड करू. पहिले झालं इंटेलिजन्सी. इंटेलिजन्सी एकदम सोप्या-सोप्या मराठी भाषेमध्ये म्हणजे अक्कल. वाचायची अक्कल, लिहायची अक्कल आणि मला समजायचं सायकल चालवायची तर सायकलची अक्कल. ठीक आहे. तर ती इंटेलिजन्सी झाली. आता आर्टिफिशियल म्हणजे काय? तर आर्टिफिशियल म्हणजे जी मशीन्स किंवा कुठल्यातरी कम्प्युटरला जर ती अक्कल असेल, तर त्याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सी. सोपं-सोपं. त्यात काही खूप रॉकेट सायन्स नाही. ठीक आहे. सो आता जेव्हा पण तुम्ही एआयबद्दल विचार कराल, त्यावेळेला तुम्ही कधी पण ना एआय आणि माणूस ह्या दोघांचं एक ॲनालॉजी पकडून चाला. म्हणजे काय, की जेव्हा पण तुम्हाला एआयबद्दल काही एखादी कॉन्सेप्ट जर समजत नसेल, तर ती ह्युमन्सच्या ह्याच्यात घ्या. म्हणजे एआयला असं समजा, की मी एका ह्युमनला ते नॉलेज देतोय किंवा एका मनुष्याला मी ते शिकवतोय किंवा त्या मनुष्याकडनं तसं काम करून घेतोय. याच्या ॲनालॉजीने जर तुम्ही त्याला बघितलं, तर तुम्हाला एआय खूपच खूप लवकर समजेल. ते कसं मी तुम्हाला पुढे सांगतो. ठीक आहे. आता समजा फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. की तुम्हाला सायकल चालवता येणं. ठीक आहे. आता सायकल चालवता येणं म्हणजे तुम्हाला एकतर सायकल शिकावी लागते. मग तुम्हाला सायकल चालवता येते. म्हणजे तुमच्याकडे ती इंटेलिजन्सी आहे सायकल चालवण्याची, सायकलण्याची अक्कल आहे. तर ती सायकल चालवण्याची जी इंटेलिजन्सी आहे त्याला म्हणता एआय मॉडेल. ठीक आहे. हा सगळ्यात बेस लेयर झाला. मग आत्तापर्यंत जे तुम्ही बघितलं असेल एआय मॉडेलबद्दल, की चायनाचा एआय मॉडेल आहे, यूएसचा एआय मॉडेल आहे, अरे भारताचं तर नाही आहे वगैरे. तर ते आहे की बेसिक इंटेलिजन्सी तयार करणं, की बाबा एका कॉम्प्युटरला, एका मशीनला एक स्पेसिफिक अक्कल येणं, अक्कल असणं, त्याला म्हणता एआय मॉडेल. ठीक आहे. पण आता आपण त्याचं सेम एक एक्झाम्पल घेऊया. मग आता दुसरा लेयर येतो, ते म्हणजे एआय एजंटचा. मग आपण विचार करतो, की यार एआय एजंट काय? ठीक आहे. सो एआय एजंट काय आहे, की ही जी बेसिक इंटेलिजन्सी, ही जी बेसिक अक्कल आहे एआयला, ती त्या एआयला आपण दिली, की बाबा तुला सायकल चालवता येतं आणि मग त्या एआयने सायकल पॉइंट ए ते पॉइंट बी चालवली. मुंबई ते पुण्यात सायकल चालवून घेऊन गेला. तो एक एआय एजंट किंवा तो एक एआय. तर त्याला काय म्हणतात? त्याला एआय एजंट म्हणतात. म्हणजे ही ॲक्शन आहे. एआय एजंट, एजंट जो शब्द आहे याच्यामध्ये एजन्सी असते. एजन्सी म्हणजे ॲक्शन.
तर एखाद्या AIने त्याच्या नॉलेजच्यानुसार जर काही ॲक्शन केली तर त्याला AI एजंट म्हणतात. मी अजून थोडे उदाहरण तुम्हाला पुढे देईल, थोडंसं अजून क्लॅरिटी येईल त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि मग दुसरं झालं ॲप्लिकेशन लेयर. आता ॲप्लिकेशन लेयर काय? ठीक आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. तर ॲप्लिकेशन लेयर काय आहे? तर एखादा AI ज्याला सायकल चालवता येते, त्याने सायकल चालवून दाखवलीसुद्धा. पण त्याच्यामध्ये आपण काय केलं, की त्या AIला आपण समजा उद्या उबर किंवा ओला जे आहे त्याची सायकल पण व्हर्जन आलं. तर मग मी काय केलं, की माझ्या AIला सायकल चालवणं शिकवलं. त्याला मी सायकल दिली किंवा मी दुसऱ्या-तिसऱ्या कंपनीची सायकल घेतली. त्या AIला शिकवलेलं पण आहे दुसऱ्या कोणाचं सॉफ्टवेअर वापरून. आणि मग मी म्हटलं, की "बाबा तू AI तू उबर ओलाला लागून जा आणि तू जे काही पॅसेंजर असतील त्यांना ने-आण कर." तर त्या AIने कुठल्यातरी दुसऱ्या कंपनीचं AI मॉडेल घेतलं आणि सायकल घेतली, म्हणजे हे टूल्स घेतले आणि तिसऱ्या कुठल्या पॅसेंजरला A टू B नेलं. तर त्याला म्हणतात AI ॲप्लिकेशन लेयर. हे मी टर्म केलं आहे. ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो का. आता याचं अजून एक दुसरं उदाहरण मी सांगतो. आता बरेच सारे AI मॉडेल्स आहेत जे फोटो बनवतात. आता आपण म्हणतो ना, हा फोटो AI आहे किंवा हा व्हिडिओ AI आहे. तर त्याच्या अंडरलाईंग एक AI मॉडेल्स असतात जे हे फोटो आणि AI क्रिएट करतात. पण त्यानंतर एक AI ॲप्स येतात. आता तुम्ही ते ॲप्स बघितले असतील तुमच्या फोनमध्ये, की AIने ते एडिट करता येतात किंवा AIने नवीन इमेजेस क्रिएट करता येतात. तर जो AI मॉडेल आहे बेसिकली नॉलेज की इमेज क्रिएट करता येतं आणि मग इमेज क्रिएट करणारं जे ॲप आहे त्याला AI एजंट म्हणतात. आणि तुम्ही ते इमेज क्रिएट करून समजा त्याचे पोस्टर बनवून विकले किंवा समजा तुम्ही फोटोग्राफर असाल तर तुम्ही तुमच्या क्लायंटचे फोटो काढलेत आणि एका AI एजंटने ते एडिट करून दिले, तर तुम्ही AI ॲप्लिकेशन लेयरच्या भागामध्ये याल. ठीक आहे. आता ह्या 3 लेयर समजणं का गरजेचं आहे? ठीक आहे. तर त्या समजणं फार, फार गरजेचं आहे कारण तुम्हाला ते कळायला पाहिजे, की कुठल्या लेयरवरती तुम्हाला आता काम करायचं आहे आणि कुठल्या लेयरमध्ये तुमचा बिझनेस किंवा तुमचे स्किल सेट आत्ता मॅटर आहेत, जेणेकरून तुम्ही अजून स्किल सेट वाढवू शकता किंवा प्रत्येक लेयरमधनं तुम्ही छोटे-छोटे स्किल सेट्स पिक करून तुम्हाला कामासाठी म्हणजे तुमच्या जॉबमध्ये तुम्ही वापरू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये पण वापरू शकता किंवा कुठल्या प्रकारच्या बिझनेस अपॉर्च्युनिटीज आहेत, ते याच्यातनं थोडंसं दिसेल. आता मी अजून एक तुम्हाला उदाहरण देतो. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना ChatGPT तर माहिती असेल, बरोबर? तुम्ही ChatGPT बघितलं. तर आता ChatGPTमध्ये जे GPT आहे, तर आता GPT-3 आहे, GPT-4 आहे, पहिले 3.5 होतं, GPT-O आलं, GPT-4.5 वगैरे येतं आहे, असं सगळे म्हणतात. तर GPT-4 जो आहे ना, तो AI मॉडेल आहे. जसा DeepSeek हा AI मॉडेल, जसा Grok हा AI मॉडेल आहे. तर आता त्या AI मॉडेलच्या वरती जे बनलं आहे ते ChatGPT. तर ChatGPTमध्ये तुम्ही जाऊन जेव्हा त्याला प्रश्न विचारता, तेव्हा ते काहीतरी उत्तर देतं. म्हणजे याच्यामध्ये काय झालं, एक ॲक्शन झाली. तर ही जी ॲक्शन आहे, ती ॲक्शन कुठे झाली? ChatGPTमध्ये झाली. तर ChatGPT झाला AI एजंट. मग तुम्ही AI एजंटशी बोलताय. ठीक आहे. आणि समजा तुम्ही त्याला ChatGPTला जर विचारलं, की "बाबा रे, मला ईमेल लिहून दे किंवा मला एखादा होमवर्क करून दे." तर तुम्ही त्या AIचं ॲप्लिकेशन लेयरमध्ये तुम्ही याल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल अजून मी एक उदाहरण देतो, की म्हणजे बिझनेसचं एक्झाम्पल घेऊया, की समजा मी माझं काम आहे पुस्तकं लिहिणं. ठीक आहे. तर मी समजा ChatGPT वापरून एक पुस्तक लिहितो आणि ते पुस्तक विकतो, तर मी एक AI ॲप्लिकेशन लेयरमध्ये माझा बिझनेस करतोय. ठीक आहे. आणि समजा मी दुसरं एक, की मी पुस्तकं लिहिण्यासाठी एक सॉफ्टवेअर बनवलं आहे आणि त्याचा मी बेसिकला AI मॉडेल आहे. तर ते AI एजंटमध्ये येतं. की ते जे पुस्तक बनवायचं तुमचं सॉफ्टवेअर आहे ते AI एजंट झालं. आता मग त्याच्यामध्ये तुम्ही बिझनेस करतात किंवा माझ्या AIला पुस्तकं लिहिता येतात यासाठी मी भरपूर सारा डेटा घेतला, ट्रेनिंग केली आणि मग माझ्या AI मॉडेलवरती कोणीतरी AI एजंट बनवेल किंवा ॲप्लिकेशन लेयर बनवेल, तर ते झालं तुमचं AI मॉडेल. ह्या 3 लेयर समजणं का गरजेचं आहे? कारण जर तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुम्ही जॉबमध्ये असाल, तर तुम्हाला माहीत पाहिजे, की तुम्हाला कुठलं लेयर यूज करून तुम्हाला कामात कुठे-कुठे उपयोगी येणार आहे. ठीक आहे. समजा तुम्ही जॉबमध्ये असाल, तर ऑब्व्हियसली तुम्ही आता सध्या ईमेल लिहित आहेत. तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स एडिट करता तुमच्या AIने. ठीक आहे. पण फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं वाटतं, की यार हे तर बरीच लोकं करतात आता सध्या सगळ्यांना जमतंच आहे. मग तुम्ही शिफ्ट होऊ शकता तुम्ही एका एजंटवरती, की माझ्या कंपनीमध्ये मी असं कुठलं एखादं एजंट बनू शकतो, जेणेकरून माझे बाकीचे जे कलीग्स आहेत ते वापरतील
आणि त्यांना वापरून त्यांच्या एफिशियन्सीचा फायदा होईल. सो तुम्ही एजंट बनवतात. मग तिथे काय होतं, की तुमच्या मॅनेजरला किंवा त्यांना कळतं, की अरे यार, याला खरंच एआयमधलं बरंच काही जमतंय आणि तुम्हाला प्रमोशन भेटू शकतं. असं काहीतरी म्हणजे होऊ शकतं. पण जर तुम्ही बिझनेसच्या दुसऱ्या गोष्टीमध्ये बघितलं, तर तुम्ही हाही विचार करू शकता, की यार मी सध्या फक्त एआय वापरून माझा बिझनेस करतोय, पण आता मला एआय एजंट वापरायचा आहे, जेणेकरून बाकीचे लोकं माझा एआय एजंट वापरून बिझनेस करतील. ठीक आहे, मग तुम्ही इथे याल. सो त्यामुळे हे समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता एक शेवटची गोष्ट, ती म्हणजे जेन एआय काय? ठीक आहे. आता हे खूपच जेन एआय LinkedInवरती वगैरे सगळीकडे तुम्ही ऐकलं असेलच. तर जेन एआय म्हणजे काय? जेन म्हणजे जनरेटिव्ह किंवा जनरेशन म्हणूया आपण. तर तर एखाद्या एआय मॉडेलने इथल्या जर समजा काही क्रिएट केलं, ऑडिओ, फोटो, व्हिडिओ, टेक्स्ट काही, तर ते झालं जनरेशन. जनरेशन म्हणजे क्रिएट केलं, काहीतरी बनवलं. तर त्या एआय मॉडेलने काही जनरेट केलं, काही स्पेसिफिक उत्तर दिलं, तर त्याला म्हणतात जेन एआय. सोप्या-सोप्या भाषेत. आता हे खूप काही टेक्निकल नाही आहे. ठीक आहे. मला माहिती आहे टेक्निकलमध्ये अजून बरेच नियॉन्सेस आहेत, बऱ्याच बारक्या-बारक्या काही गोष्टी आहेत. पण हा व्हिडिओ त्या लोकांसाठी नाही. हा व्हिडिओ नॉर्मल लोकांसाठी ज्यांना एआयबद्दल जास्त कल्पना नाही आणि थोडीफार भीती वाटते. ठीक आहे. सो त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. आता अजून बाकीच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये जर यंदा कदाचित तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच, तर मग मी अजून बाकीचे व्हिडिओज बनवेल ज्याच्यामध्ये मी सांगेल की एआय खरंच कसं वर्क करतं आणि त्यामध्ये आपण अजून काय काय करू शकतो. पण एक शेवटचं सांगेन की जेव्हा पण तुम्हाला एआयबद्दल काही शिकायचं असेल तेव्हा तुम्ही ह्या ॲप्लिकेशन लेअरपासून चालू करा. मग एआय एजंटकडे या, मग एआय मॉडेल बनवा. आणि आपल्याला महाराष्ट्राला, भारताला खूप गरज आहे की कोणीतरी ह्या एआय मॉडेल्स आणि एआय एजंट लेअरवरती काम करायची. कारण सगळी व्हॅल्यू म्हणजे आपण पैसा पण म्हणू शकतो किंवा बाकीच्या पण गोष्टी, सगळी व्हॅल्यू ही या सध्या एआय मॉडेल आणि एआय एजंट्समध्ये आहे. हे तर बरीच लोकं करत आहे. जसं तुम्ही इकडून खाली इकडे जाल, म्हणजे ॲप्लिकेशन लेयरवरनं एजंटवरनं एआय मॉडेलमध्ये जाल, तशी तुमची कॉम्पिटिशन कमी होत जाते. हजारो करोडो लोकं ॲप्लिकेशन लेयर वापरून बिझनेस करताय किंवा जॉब करताय. मग लाखो लोकं एआय एजंट बनवत आहे. मग फक्त काही हजारो लोक आहेत ज्यांना एआय मॉडेल बनवता येतं. तर हा व्हिडिओ कदाचित त्यासाठी आहे की तुम्हाला हे लेयर्स कळतील आणि तुम्ही किती लवकर ॲप्लिकेशन लेयरवरनं एजंटवरती आणि एजंटवरनं मॉडेलवरती येता. कोर्सेस, क्लासेससाठी थांबू नका. हे पटकन तुम्हाला व्हिडिओ कळून गेलेला आहे. आता ChatGPTवरती जा आणि थोडंसं एक्सपेरिमेंटेशन करा, खेळून बघा, खूप मजा येईल. ठीक आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांबरोबर शेअर करा. थँक्यू.